आज आपण बनवतोय एकदम वेगळ्या पद्धतीतील साबुदाण्याची खिचडी. तर तुम्ही म्हणाल की साबुदाण्याची खिचडी यात वेगळं काय आहे? तर नेहमी करतो तशीच आहे? तर नाही. मी आज तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीमध्ये साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी दाखवणार आहे. ही पद्धत फार वेगळी आहे. जे रेग्युलर आपण करतो त्यापेक्षा थोडी वेगळी पद्धत आहे. जर या पद्धतीमध्ये तुम्ही जर साबुदाणा खिचडी बनवली तर खूप मोकळी सुटसुटीत होते आणि चवीलाही खूप टेस्टी अशी लागते. आणि त्यावरती आपल्याला अशा प्रकारे डाळिंबाचे दाणे स्प्रेड करायचे आहेत. तर चला मग रेसिपीकडे वळूयात. तर त्यासाठी येथे मी एक बटाटे घेतलेले आहे आणि त्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. बटाटे रेग्युलर आपण टाकतोच, पण चिरून न टाकता अशा प्रकारे आपल्याला खिसून टाकायचे आहे. आणि खिसतानाही हे लक्षात ठेवायचे आहे की जी जाडी खिसणी आहे त्याने आपल्याला जाडा खिस करून घ्यायचा आहे. रेग्युलर खिसणीने खिसायचे नाही आहे. जी चिप्सची खिसणी असते त्याने आपल्याला हा खिस तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जाड खिस आपल्याला हवा आहे. तर खिस पण रेडी आहे आणि आता आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत. तर कढईमध्ये तेल घातले आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि हिरवी मिरची छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर हिरवी मिरची कच्ची न ठेवता चांगल्या प्रकारे आपल्याला प्रथम फ्राय करून घ्यायची आहे. आणि हिरवी मिरची फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यावरती हा जो बटाट्याचा खिस केला होता आपण तो त्यामध्ये घालणार आहोत. तर हीच वेगळी पद्धत आहे. आपण नेहमी रेग्युलर बटाटे चिरून घालतो, पण चिरून घालण्यापेक्षा जर अशा प्रकारे तुम्ही जाडसर खिस करून जर घातला तर खिचडीची चव ही खूप अप्रतिम अशी येते. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता छानपैकी शिजला गेलेला आहे खीस. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत आपला साबुदाणा. छानपैकी 1 तास अगोदर मी भिजू घातला होता. तर तो साबुदाणा इथे घातलेला आहे. चवीनुसार इथे आपण मीठ घालणार आहोत आणि जाडसर आपल्याला शेंगदाण्याचा कुट्टा घालायचा आहे. तर आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्त कुट्टा करू शकता. आणि त्यानंतर आपण हे छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. तर अगदी 5 मिनटातच जो बटाट्याचा खीस असतो तो पटकन फ्राय होतो आणि शिजतोही लवकर खीस असल्याकारणाने. आणि छानपैकी आपल्याला साबुदाणा आणि खीस एकत्र करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे छानपैकी आपल्याला उलटपुलट करून साबुदाणा परतून घ्यायचा आहे. तर छानपैकी परतला तरच साबुदाण्याची चव ही छान लागते. आणि त्यानंतर 5 ते 7 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे आहे. मऊ करून घ्यायचं आहे आणि अधूनमधून अशा प्रकारे आपल्याला खिचडी परतून घ्यायची आहे. तर पाहू शकता मस्तपैकी खिचडी मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे. तर आपल्याला खिचडी ही छानपैकी परतूनच मोकळी सुटसुटीत अशी होते. अशा प्रकारे परतली तर ती मोकळी पण होते आणि छानपैकी शिजल्या पण जाते. पाहू शकता मोकळी सुटसुटीत एक एक दाणा मोकळा झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की खिचडी बनवा. कोणत्याही उपवासाला ही खिचडी तुम्ही करू शकता. आता सध्या श्रावण महिना चालू आहे तर भरपूरसे उपवास या महिन्यामध्ये असतात. तर तुम्ही अशा प्रकारची खिचडी नक्की बनवा आणि खा. खूप टेस्टी अशी होते. नेहमी त्याच चवीची खिचडी खाण्यापेक्षा अशा प्रकारची खिचडी बनवली तर चव ही खूप अप्रतिम अशी लागते. पाहू शकता खिचडीमध्ये बटाट्याचा खीस किती मस्त असा दिसत आहे आणि चवीलाही तो तेवढाच खूप छान लागतो. आणि त्यानंतर आपण येथे डाळिंबाचे दाणे या खिचडीवर घातलेले आहे. तर अशा प्रकारे नक्की तुम्ही डाळिंबाचे दाणे टाकून खिचडी खाऊन बघा. खूप टेस्टी अशी लागते. खूप अप्रतिम चवीची खिचडी ही तयार होते. अगदी या नवीन पद्धतीमध्ये जर तुम्ही खिचडी बनवली आणि डाळिंबाचे दाणे टाकून जर सर्व केली तर खूप अप्रतिम अशी ही खिचडी तयार होते. चवीलाही अप्रतिम अशी लागते. तर तुम्ही अशा प्रकारची रेसिपी नक्की बनवून पहा आणि खा.
नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी